नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियांकास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण पौष्टिक तसाच तितकाच हेल्दी असा बीटरूटपासून हलवा कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, इथे मी बीटरूटचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक बीट घेतलेले आहे. हे मोठं बीट आहे, मोठ्या आकाराचं. आता ह्याचं आपल्याला आहे ना साल काढून किसून घ्यायचं आहे. आता याचं साल आहे ना मी पिल्लरच्या साह्याने किंवा किसणीच्या साह्याने काढून आहे ना चाकूच्या मदतीने किसणीने किसून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी पिल्लरच्या साह्याने ना मस्त अशी या बीटरूटची साल काढून घेतलेली आहे. आता याचा आपल्याला हलवा बनवायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला आहे ना अशी खिसणी लागणार आहे. हे खिसणीच्या साह्याने मी हे बीटरूट आहे ना किसून घेणार आहे. हे पहा, मी एक बीटरूट आहे ना किसून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे तूप घालून आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून आहे ना छान परतून घेतले ड्रायफ्रूट. आणि हे आपल्याला बीटरूटाचा किस आहे ना तो एकदम असा मस्त परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं. आता हा किस आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. हे पहा, आपल्या बीटरूटला आहे ना चांगलं पाणी सुटलेलं आहे. हे पाणी थोडंसं 1 ते 2 मिनटं आपल्याला आटेपर्यंत आणि बीटरूट जे किसलेलं आहे ना ते असं मऊ पडेपर्यंत आपल्याला तुपामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार, मी इथं पोहे खायचे 2 चमचे वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. बऱ्याचदा काय होतं, मुलं आहेत ना बीटरूट खात नाही आणि बीटरूटाचे फायदे तुम्हाला शरीराला माहितीच आहे की बीटरूट खाल्ल्यामुळे ना आपले रक्तातील पातळी वाढण्यासाठी मदत होते. आता आपल्या या किसाला आहे ना मस्त असं पाणी पण सुटलेलं आहे आणि ते पाणी पण थोडंसं आटलेलं आहे. आणि आपला बीटरूट आहे ना चांगला मस्तपैकी किस आहे ना तो एकदम मस्त असा मऊ पडलेला आहे. पहा, तर त्यामध्ये आपण लगेच 1 कप मी साईसहित दूध घेतलेलं आहे ते दूध घालून घेणार आहे. हे म्हशीचं दूध आहे त्यामुळे एकदम घट्टसर असतं आणि साई घातल्यामुळे आपल्या ह्या हलव्याला ना एकदम भारी टेक्स्चर येतं आणि हलवा खायला एकदम असा चविष्ट लागतो. आता या दुधामध्येच आपल्याला हे बीट आहे ना शिजवून घ्यायचं आहे. मुलांना असं हलवा वगैरे करून दिलं का नाही की मुलं आवडीने खातात. असं बीट खायचं म्हणलं की मुले कंटाळा करतात. आता असंच मिक्स करून आपण आहे ना हे दूध सगळं आटेपर्यंत आपण बीट आहे ना ह्याच्यामध्ये शिजून घेणार आहे. हे पहा, आता चांगली उकळी फुटलेली आहे आपल्या बीटरूटाच्या ह्याला. आता झाकण ठेवणार आहे मी आणि 4-5 मिनटं शिजून देणार आहे मिडियम गॅसवरती. आपल्याला 2 मिनटं झाले की लगेच परत उघडून पाहायचं आहे. एकदा असं बीटरूटाची जे किस आहे ना तो दुधामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा आहे, खालवर करून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा शिजल्या जातो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या शरीरासाठी बीट हे किती फायदेशीर ठरतं आणि पौष्टिक पण तितकंच आहे. त्यामुळे तुम्ही पण नक्की बीटाचे वेगवेगळे पदार्थ मुलांना करून खायला द्या. आता परत आपण झाकण ठेवून हे शिजून घेऊ. हे पहा, आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपल्या बीटरूटमधलं आहे ना एकदम पाणी असं किसामधलं दूध आहे ना ते सगळं पूर्णपणे आटलेलं आहे. थोडंसं राहिलेलं आहे, तोपर्यंतच आपल्याला साखर घालायची आहे. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे 1 वाटी किसासाठी. तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी केलं तरी पण चालेल 1-2 चमचे, किंवा अजून जास्त गोड लागत असेल तर 1-2 चमचे वाढवले तरी पण चालेल. आणि साखर आपल्याला छानपैकी या किसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. साखरेचं पहा पाणी परत सुटतं
ते पूर्णपणे पाणी आपल्याला या किसामध्ये आटवून घ्यायचं आहे, साखरेचं सुद्धा. आता हे सर्व पूर्ण पाणी ना आटेपर्यंत मी त्याला शिजवून घेणार आहे. एकदम मस्त बनतो हा हलवा आणि खायला पण खूप छान लागतो. जसा की गाजराचा हलवा आपण बनवतो ना त्याच पद्धतीने, पण आपण गाजराच्या हलव्यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर टाकतो, तर यामध्ये काहीच वापरलेलं नाही. एकदम घरगुती पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे पौष्टिक तर आहेच. आता आपण हे असंच शिजवून घेऊ. पहा, साखर टाकल्याच्या नंतर पाणी सुटलं होतं ना, ते पाणी पण पूर्णपणे असं आटायला लागलेलं आहे. आणि हे पाणी आपल्याला आता असंच 1-2-3 मिनटं असंच एकसारखं हलवता येईल, आटून घ्यायचं, नाही तर मग आपला जे हलवा आहे ना तो असा खाली चिकटण्याची शक्यता असते. आणि खूप खमंग येत आहे तुपामुळं आणि त्याच्यामुळं, आणि खूप पौष्टिक पण आहे, कारण यामध्ये आपण तूप आणि बीटरूट आणि दुधाची साय वगैरे वापरलेलं आहे. सगळं घरगुती पद्धतीचं साहित्य वापरलेलं आहे. आता थोडंसं पाणी राहिले तोपर्यंतच मी परत 1 चमचा तूप घालून घेणार आहे. तुपामुळे ना आपल्या हलव्याला एक शाईन येते आणि खमंगपणा सुद्धा येतो. आता आपल्याला असंच एकसारखं हलवता येईल ना, हा एकदम असा मोकळा फडफडीत करून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती. आता त्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेतलेली आहे. त्याच्यामुळे आणखीन आपल्या हलव्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते. आता आपल्याला असंच एकसारखं हलवता येईल ना. पहा, आपल्या हलव्यामधलं आहे ना दूध आणि साखरेचं प्रमाण आहे ना, पाण्याचं आहे ना, ते पूर्णपणे आटलेलं आहे. आणि आता आपला हलवा आहे ना एकदम असा छान प्रकारे तूप सोडायला लागलेला आहे. जोपर्यंत आपला हलवा तूप सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवरती एकसारखा असा हलवत राहायचा आहे. हे पहा, आपल्या हलव्याने छान प्रकारे तूप सोडायला सुरुवात केलेली आहे. एकदम छान बनतो. तुम्ही पण कधी बीट वगैरे आणलं तर असा नक्की मुलांना हलवा करून द्या. एकदा बनवून दिला की मुलं सारखं सारखं मागून खातील, असा हा हलवा आहे. हे पहा, आपल्या हलव्याने छान प्रकारे तूप सोडलेलं आहे आणि आपल्या हलव्यामधलं साखरेचं आणि दुधाचं प्रमाण पण पूर्ण आटलेलं आहे पाणी. आणि ह्या हलव्याला मध्ये ना आपण कुठलाही कलर वगैरे टाकलेला नाही आहे, त्याला अंगचाच कलर आहे, त्यामुळे हलवा एकदम छान झालेला आहे. आणि आता हा हलवा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा हलवा तुम्हाला जरी पातळ जरी दिसत असला ना तरी जसा जसा निवत जाईल ना तसा तसा तो घट्ट बनला जातो. आणि हा हलवा आहे ना एकदम पौष्टिक आहे आणि एकदम भारी झालेला आहे. पहा, त्याचा सुगंध तर एकदम मस्त येत आहे. तुम्हाला जर माझ्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील. असे स्वस्त खा आणि मस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.